मेंढीपालन दोन प्रकारे होतं. आता तुम्ही म्हणाल की दोन प्रकार म्हणजे काय, तर तेही मी सांगतो. आणि मी काल एक शेतातला म्हणजे जो काय आपल्या शेतामध्ये काडी कचरा असतो त्याचाही व्हिडिओ बनवला होता. आणि जर तुम्हाला ह्याचा प्रॅक्टिकल अनुभव करायचा असेल तर जेव्हा तुमच्या भागामध्ये मेंढपाळ येतात तेव्हा त्या मेंढ्या त्या शेतामध्ये काय खातात हे तुम्ही फक्त पहा. तुम्हाला अनुभव आरामशीर येईल की नक्की मेंढीपालन म्हणजे काय असते संकल्पना. कारण आपल्याला संकल्पनाच माहीत नव्हती. आपण फक्त यूट्यूबला पाहूनच हे सर्व गोष्टी केल्या होत्या किंवा आपण कोणाचं तरी पाहिलं आणि करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामुळे आपल्याला हा जो काय आहे तो आपल्याला समज आहे. पण आपल्यापेक्षा ते मेंढपाळ बांधव आहेत जे मेंढ्या फिरवतात त्यांचा अनुभव चांगला असतो, त्यांचा एक्सपिरियन्स चांगला असतो आणि माहिती त्यांच्याकडे चांगली असते. फक्त काय झालं आहे की त्यांनी कधी बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला नव्हता आणि आपण बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला. ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, बाकी ह्याच्यामध्ये काही विषयच नाही. आता मेंढीपालनामध्ये दोन प्रकारचे मेंढीपालन असतं मी तुम्हाला सांगतो आहे. तर एक मेंढीपालन असं असतं की काही लोक सांगतात की आता हा माझा नर आहे, माझ्याकडचा राणा. बघा मी काय सांगतो आहे फक्त ह्याच्या मागच्या भावना फक्त काय आहेत ना त्या तुम्ही समजायच्या. एकदम स्पष्ट सांगत नाही, कारण स्पष्ट सांगितलं तर खूप साऱ्या लोकांना राग येईल. कारण अगोदरच मी स्पष्ट सांगतो आहे त्याच्यामुळे खूप लोकांना त्रास पण होतो. त्यामुळं मी स्पष्ट नाही सांगत, तर थोडं नॉर्मल तुम्ही समजण्यापुरतं सांगतो. तर आता हा माझा राणा आहे आणि मला विकायचा आहे. आता विकायचा काय नाही, पण मी तुम्हाला एक एक्झाम्पल मेंढीपालनाचे दोन भाग सांगतो आहे. नाही तर तुम्ही म्हणाल की द्या आम्हाला, तसलं काही विषय नाही. तर हा राणा 50,000 रुपयाला विकायचा आहे आणि त्याची पिल्लांची क्वालिटी बघा तुम्ही. माझ्याकडे 3 पिल्लं येतं, 2 पिल्लं येतं, सर्व पिल्लं एकदम. हे बघा त्याचंच पिल्लं आहे, हे राणाचं पिल्लं आहे. आणि पण आता कसं आहे ना, तुम्ही आलाय म्हणून तुमच्यासाठी मी डिस्काउंट करतो. 40,000मध्ये हा मी देईन तुम्हाला. तर कसं होतं की तुम्ही म्हणता नाही 40,000 जास्त येतं, अति होतं आहे. मग कुठेतरी 30-35च्या रेंजमध्ये याचं कॉम्प्रोमाइज होतं. आणि 30-35च्या रेंजमध्ये कॉम्प्रोमाइज झाल्यानंतर तुम्हाला वाटतं नाही खरोखर त्यांनी 50 सांगितले होते, मला 35ला दिला, 15,000 रुपये कमी केले त्यांनी. अरे बाबा नो, तसं काय करत जाऊ नका. हे फक्त दाखवण्याचे मेंढीपालन असतं, करण्याचं मेंढीपालन नसतं कधी हे. कारण आपण लोकांनी तेच आजपर्यंत केलं आणि आपण जे पण अशा पद्धतीनं मेंढीपालन करतात ना, नेहमी लॉसमध्ये आपलं राहतं. कारण तुम्ही जे घेतलेलं प्राणी आहेत किंवा तुम्ही जे आणलेले प्राणी आहेत त्यांना तेवढ्या पैशामध्ये कोणीही विचारत नाही. त्यापेक्षा साधं सरळ करायचं आपलं. कारण तुम्हाला जर असं विकायचं असेल तर माझ्यासारखं येड्यावानी बडबडाय पण लागेल, ते आलं पाहिजे तुम्हाला. माझ्यासारखं ज्यांनी प्रश्न जी काही विचारतील त्यांना उत्तरं पण देता आली पाहिजेत. मग ह्या सगळ्या गोष्टी जर जमत असेल तर अशा पद्धतीनं करा. नाही तर आपलं साध्या पद्धतीनं जे काही किलोवरती जातं, म्हणजे माझं वैयक्तिक सांगतो मी. आता माझं कसं आहे, जेवढ्या किलोवरती आहे त्याला 450 गुणिले करणे, जे काय भरल त्याला देऊन टाकणे, हा माझा साधा सिंपल कन्सेप्ट आहे. आता तुम्ही म्हणाल की असं करून कसं काय चालणार, तर मुळातच म्हणजे मेंढीपालन म्हणा अजून काय म्हणा, हे दाखवण्याचं वेगळं असतं आणि करण्याचं वेगळं असतं. तर कसं होतं, घेऊन जाणाऱ्याला सुद्धा स्कोप असला पाहिजे. ह्याला म्हणतात आपलं शाश्वत उत्पन्न. आता मी मस्त ह्याला 50ला देईन की कुणाला पण, कुणाच्या पण गळ्यात बांधीत. हे 3 पिल्लं झाले तर ह्याला 3 पिल्लांचा बाप, हे 15-16 पिल्लं माझ्याकडे जगले तर कोण पण हसत म्हणलं तरी 50,000नं नेईल. का तर मी जाहिरातदार आहे, मी याची जाहिरात केली म्हणून. पण नेणारा 50ला नाही, 20ला विकू शकत नाही. ते जाहिरातदारच नसतं. पण त्याला काय करायला लागणार आहे, जो काय वजनाचा जो काय भाग येईल, जे काय वजन पडेल त्याच्यावरतीच त्याला द्यावं लागणार आहे ना. मग जर काय माझ्याकडनं अशी एखादी वस्तू नेली 50-60 हजाराची, त्यांना जर तिथं विकता येत नसेल, मी तरी विकून काय फायदा आहे, माझा तरी काय फायदा होणार आहे, फक्त माझंच भरणार आहे. मग मी अशामध्ये तुम्हाला ती गाड्यांची स्वप्न दाखवतो ना, ती ह्याचीच दाखवतो. तुम्ही घेऊ शकत नाही कोण गाड्या, हे लक्षात ठेवा. मुळात कन्सेप्ट कुठं आहे ते लक्षात ठेवायचं. जर काय आता हे लांबचं जाऊ द्या, मी नारी सुवर्णचं 10,000 रुपये किंमत का ठेवली ते पण मी तुम्हाला सांगतो. आता ही पिल्लं जी पण आहेत माझ्याकडे 20,000च्या 22,000च्या खाली एकही पिल्लू नाही. पण तुम्ही माझ्याकडनं नेलेलं 22,000चं पिल्लू तुम्ही 3 महिन्यानंतर 22,000ला विकूच शकत नाही, किती काय करा. मग तेव्हा तुम्ही काय करणार,
मी तर विकेन की, मला माहिती आहे मी विकूच शकतो, मी काय पण करू शकतो. पण तुम्ही नेल्यानंतर विकणार आहे का? तर तिथंच आपल्या लोकांचं फसतं गणित. त्यांनी 20,000 विकलेत ना पिल्लं, मी पण 20,000 पिल्लं विकीन. त्यानं 50,000 नर विकला ना, मी लाखाचा विकीन. आणि ह्याच कॉम्पिटिशनमध्ये आपण लॉसमध्ये असतो. आणि मग जो जाहिरात करत असतो ना, बघा जाहिरात करण्याचा फायदा काय होतो. जो जाहिरात करत असतो, कुणी पण करू द्या, असं काय नाही बंधन, त्याला ह्या प्राण्यांची किंमत चांगली येते. तुम्ही जाहिरात करत नाही, कुठल्या तरी कानाकोपऱ्यात असता, तुमच्याकडनं असले प्राणी चांगल्या पैशामध्ये कोण घेत नाही. जो काय मटणाचा भाव येतो, म्हणजे जे काय मटणाचं त्याच्यातनं पण 3-4 हजार रुपये कटिंग करणारे ठेवतात आणि त्याच्यानंतर येणारी किंमत तुम्हाला दिली जाते. अशा प्रकारे हे मेंढीपालन होतं. आणि जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं करायचं असेल, मग तुम्हाला अशा पद्धतीनं वेगळं करावं लागतं. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला त्या पद्धतीनं सर्व गोष्टी चालवाव्या लागतील आणि त्याच्यानुसार हे मेंढीपालन करावं लागेल. तर तुम्ही ठरवायचं आहे कुठल्या पद्धतीनं मेंढीपालन करायचं आहे, कुठल्या पद्धतीनं नाही करायचं. मेंढीपालन अवघड नाही. मेंढीपालनात नवीन काय एक्स्ट्रा नाही. मेंढीपालनात नवीन काय तामझाम करायचं नाही. तुमचं सर्व तुमच्याकडेच आहे. तुम्हीच ठरवायचं आहे की मी कुठल्या पद्धतीनं करायचं आहे. कुणी सांगितलं पाहिजे किंवा कुणी केलं पाहिजे किंवा मी कुणाला सांगितलं पाहिजे किंवा गायडन्स कुणी केलं पाहिजे, अशातल्या काही गोष्टी नाहीत. थोडं समजत गेलं ना की तुम्हाला ऑटोमॅटिकली सर्व गोष्टी समजतात. काय केलं पाहिजे मेंढीपालनासाठी किंवा कशा पद्धतीनं केलं पाहिजे. आता तुम्हाला सर्व जी गँग दिसते माझ्याकडे, आज नारी सुवर्णाचा भाव म्हणला तर 22,000च्या प्रमाणात सगळी नर माद्यासह मी विकू शकतो. पण काय होतं, आपण काय करतो, म्हणजे जी कोण जाहिरात करतात ती काय करतात की पाठी पुढचा, म्हणजे तुमचा कधी विचार करत नाहीत. त्यांनी फक्त त्यांचा विचार केलेला असतो. माझ्याकडनं प्राणी गेलेत ना, बस झाले. बरं, एखादी जी जाहिरात करतात त्यांच्याकडे किती प्राणी असतात, जास्तीत जास्त 25 ते 30 क्वांटिटी असते. त्याच्यावर जास्त ती करत नाहीत, कारण ती क्वांटिटी मेंटेन करायला त्यांना खर्च येतो. आणि मग त्या हाय क्वालिटीमध्ये ती विकतात. आणि तुम्ही ज्याच्याकडनं पण न्या, म्हणजे माझ्याकडनं जरी आज ह्याला 50ला न्याला ना तुम्ही, तरी मी काय सांगितले, तुमच्याकडनं कोण 50ला ह्याला घेणार नाही. का? तर त्याला वजनावरच घेणार आहेत. तर तसं आहे, मेंढीपालन करताना तुम्ही मोठ्या गोष्टींच्या काय म्हणजे स्वप्न पाहू नका. तर हे वजनावरती कशा पद्धतीनं आपल्याला करता येईल ह्या गोष्टी पहा. नाही तर जर मोठ्या गोष्टींचा विचार केला तर 100% अडून तुम्ही फसणार. हे आज नाही उद्या तुम्ही अटकून फसणार त्याच्यात. कारण तुम्ही घेतलेले, कारण माझं मी सांगतोय, मी घेतलेली पिल्लं 15,000नं घेतली होती. आणि मला विकताना 15,000नं कोण घेत नव्हतं माझ्याकडनं, जाहिरात नव्हती. आणि हे नारी सुवर्ण म्हणजे काय कुणाला माहीत नव्हतं. आणि 3 महिन्याचं पिल्लं 15,000ला कोण घेणार, हा एक प्रश्न आला होता. कारण ह्याच पिल्लांची बाजारात किंमत 7 ते 8,000 रुपये होती. मग माझ्याकडचं पिल्लं 15,000नं कोण घ्यायचं. मग अशा पद्धतीनं मेंढीपालन होतं. आणि मी थोडासा त्याचा विचार केला, जर मला विकता येत नाही तर माझ्याकडनं नेणाऱ्यांना काय विकता येणार आहे. मग त्याच्यापेक्षा आपण आपल्या पद्धतीनं करूया. जे काय वजनावरती ह्याला जायला बाजारामध्ये काही हरकत नाही, काहीच अडचण नाही. तर त्या पद्धतीनं मेंढीपालन करा. एकदम साधं सिंपल करायचं, काही गरज नाही. शेतामध्ये सगळा काय चारा आहे तुमच्याकडं, विकत आणूच नका. माझ्याकडं पिकत नाही म्हणून वेगळी गोष्ट आहे, मला आणावं लागतो. तुमच्या शेतामध्ये सगळं काय जे पिकते ना त्याचा सुका चारा करायचा, थोडाफार हिरवा चारा करायचा आणि ह्यांना सगळ्यांना खायला घालायचं. आणि ह्यांना फक्त राहायची सोय अशी करा, त्याला तुम्हाला ऑप्शन नाही. राहण्याच्या सोयीला आणि ते चारा बारीक करण्याला ऑप्शन नाही आहे. बाकी सगळ्या गोष्टीला ह्याला ऑप्शन आहे. तुम्ही काही कशाही पद्धतीत करू शकता. ते तुमच्यावरती वैयक्तिक आहे. बाकी असं कुणी किंवा मी सांगितले म्हणून किंवा माझं फॉलो करून किंवा काही गरज नाही. तुमच्याकडे जे उपलब्ध आहे त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. माझ्याकडे जे उपलब्ध आहे त्या पद्धतीनं मी करू शकतो. अशा पद्धतीनं हे मेंढीपालन आहे. फक्त राहिला प्रश्न, तुम्हाला कुठल्या पद्धतीनं करायचं आहे त्या पद्धतीनं तुम्ही केलं पाहिजे.